या आपण आजच्या भक्तीला सुरुवात करूया. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोर आणि पवित्र सेनाधीश परमेश्वरा, आमच्या राजांच्या राजा, आमच्या प्रभूंच्या प्रभू, आजची सर्व भक्ती, आराधना, प्रार्थना, गीत गायन, संदेश देव बाप्पा आम्ही तुझ्या हाती सोपवतो. तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे आणि काय चुकल्यास प्रभूजी तू आम्हाला क्षमा कर. देवपया करोना व्हायरस कोविड-19 या व्याधीपासून तू आमचं संरक्षण कर. स्तोत्र 91 मध्ये लिहिल्याप्रमाणे देवप्पा कोणती व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही, या तुझ्या वचनानुसार तू आमचं संरक्षण कर. तुझ्या पवित्र शुद्ध रक्ताद्वारे प्रभूजी तू आमचं संरक्षण कर. आमच्या धर्मप्रांताचे बिशप साहेब, त्यांचे कुटुंबीय, आमचे सर्व पाळक, त्यांचे कुटुंबीय, आमचे सर्व ख्रिस्ती लोक, त्यांचे कुटुंबीय, आणि देवप्पा आमचं राज्य, आमचा देश, आमच्या सर्व लोकांचं तू संरक्षण कर. आमच्यावर दया कर, आमच्यावर कृपा कर. ही महामारी देवप्पा आमच्या देशातून, आमच्या राज्यातून लवकर काढून टाक. आम्ही लीन, दीन आणि नम्र होऊन तुझकडे येऊन प्रार्थना करतो. आमची विनंती ऐक, आम्हाला वाचव. आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा, आमेन. आपण देवाच्या गौरवासाठी एक गीत गाऊया. गीत क्रमांक 117. गीत क्रमांक 117. कोण मित्र येशू आणि सारे ओझे वाहाया, सर्व दुःखे तो ऐकूनी सहाय्य करी सोसाया. त्याकडे कधी न जाता आम्ही अवमानितो, शांती खरी हरवूनी शोक किती करीतो. कष्टी जरी श्रमले खांब जड वाया, त्यासही उपाय केले जा प्रभूला सांगाया. मित्र जरी तुच्छ मानी जा प्रभूला सांगाया, तोची सखा सर्वाहुनी सिद्ध अंगीकाराया. प्रभू तुम्हा असं असो. संत मत्तयाने लिहिलेल्या शुभवर्तमानामध्ये 8व्या अध्यायात शुभवर्तमान लिहिले आहे. त्याच्या 5व्या ओळीपासून पवित्र शुभवर्तमानास प्रारंभ होतो. ईश्वराला गौरव असो. शताधिपतीचा चाकर. मग येशू कफरनहूमास आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्याला विनंती करून म्हणाला, प्रभूजी, माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे. तो त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करेन. तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई असून मी एकाला जा म्हटले की तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले की तो येतो, आणि माझ्या दासाला अमुक कर म्हटले की तो ते करतो. हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही. हे प्रभू श्री ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ थोर आणि पवित्र सेनाधीश परमेश्वरा देव बाप्पा, तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना प्रभू तू आम्हाबरोबर राहा. आम्ही तुला हाक मारतो, तुझं वचन तू आम्हाला समजावून सांग. आणि देव बाप्पा, तू आमच्याशी तुझ्या वचनाद्वारे बोल. देवप्पा, आमचं अंतःकरण उघड आणि देवप्पा, तुझ्या गूढ व गहन गोष्टी तू आम्हाला समजावून सांग. आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा, आमेन. एक शताधिपती आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेला आहे आणि माझा चाकर प्रभूजी आपण बरा करावा अशी तो विनंती करत आहे. म्हणजे शताधिपती असूनही
तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे अत्यंत नम्रतेने आलेला आहे आणि चाकरावर पण त्याची प्रीती आहे. आणि तो चाकर आजारी आहे तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी येऊन त्याला बरे करतो. प्रभू येशू ख्रिस्त 7व्या वचनामध्ये म्हणत आहे, 8वा अध्याय 7वं वचन, मी येऊन त्याला बरे करेन. तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. किती मोठा विश्वास या शताधिपतीने प्रभू येशू ख्रिस्तावर दाखवलेला आहे. पहा, हा शताधिपती आहे, याच्या हाताखाली 100 नोकर चाकर आहेत. मोठा अधिकारी आहे तो, आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणत आहे की आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही. कारण त्यांनी ओळखलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे. त्यांनी ओळखलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त राजांचा राजा आहे आणि प्रभूंचा प्रभू आहे. त्याच समान अन्य कोणी देव नाही. तोच काय तो अवघा आकाश आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता आणि मालक आहे, हे त्या शताधिपतीने ओळखलेलं आहे. म्हणून तो स्वतःला त्याच्या पुढे अतिशय छोटा, लीन आणि नम्र असा समजत आहे, करत आहे स्वतःला. देवाची स्तुती असो की आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, परंतु शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही एक ताबेदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई असून मी एकाला जा म्हटले की तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले की तो येतो, आणि माझ्या दासाला अमुक कर म्हटले की तो ते करतो. त्याचं म्हणणं काय आहे हे प्रभू येशू ख्रिस्ताला समजलेलं आहे. तो म्हणतो मी ताबेदार मनुष्य आहे, मी अधिकारी आहे आणि मला माहिती आहे अधिकार म्हणजे काय आहे ते. माझ्या हाताखाली नोकर चाकर आहेत, मी अधिकारी आहे, आणि मी जर माझ्या अधिकाराने एखाद्या चाकराला म्हणलं जा, तर तो जातो आणि त्याने गेलं पाहिजे. कारण मी ताबेदार मनुष्य आहे, मी अधिकारी आहे. माझ्या चाकराला जर मी म्हटलं ये, तर तो येतो आणि त्याने आलं पाहिजे. हा जो अधिकार आहे, हा तुमचा अधिकार जो आहे, तुमच्या शब्दावर जो अधिकार आहे, या पृथ्वीवर स्वर्गात तुमचा जो अधिकार आहे तो मी जाणून आहे, असं तो शताधिपती प्रभू येशू ख्रिस्ताला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. अधिकार म्हणजे काय हे मी समजतो. तुम्ही अधिकारी आहात, तुमचा शब्द मात्र बोला म्हणजे तुमच्या अधिकाराने तो शब्द त्या चाकरापर्यंत जाईल आणि तो शब्द त्या चाकराला बरे करेल. फक्त बोला. किती मोठा विश्वास आहे. फक्त शब्द बोला, तुमच्या अधिकारवाणीने तो शब्द त्या चाकरापर्यंत जाईल आणि तो शब्द त्या चाकराला बरा करेल. कारण तुम्ही स्वर्गात आणि पृथ्वीवर अधिकारी आहात. यू आर द मास्टर ऑफ द मास्टर्स, यू आर द किंग ऑफ द किंग्स अँड यू आर द लॉर्ड ऑफ द लॉर्ड्स. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो इतका मोठा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही. खूप मोठा विश्वास त्याने दाखवला की तुमचा अधिकार आहे, तुम्ही अधिकारी आहात. तुमच्या अधिकाराने शब्द बोलला तर तो शब्द सर्व वातावरण, सर्व अडखळणं, सर्व काही चिरून भेदून त्या चाकरापर्यंत जाईल. कुठली अडखळण त्या शब्दाला येऊ शकणार नाही. इतका मोठा अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे हे त्याने ओळखलेलं आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की इतका मोठा विश्वास मला खरोखर इस्रायलातही आढळला नाही. देवाची स्तुती असो. आपला विश्वास असला पाहिजे. गलतीकारास पत्र 5वा अध्याय आणि 22 आणि 23व्या वचनामध्ये पवित्र आत्म्याची जी 9 फळं दिलेली आहेत त्यामध्ये विश्वास हे एक फळ आहे. आणि विश्वास या विषयावर आपण चिंतन आणि मनन करत आहोत. आपला प्रभू येशू ख्रिस्तावरचा विश्वास असला पाहिजे की तो हे करू शकतो. तेव्हा आपलं ते काम प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेने होतं. आणि जितका मोठा आपला विश्वास
तितकं चटकन ते कार्य आपल्या जीवनामध्ये होतं. देवाची स्तुती असो. आणि जरी ते व्हायला वेळ लागला तरी आपण विश्वासामध्ये टिकून राहिलं पाहिजे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जा, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो, आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला. त्याच घटकेस तो चाकर बरा झाला. देवाची स्तुती असो. इतका मोठा विश्वास जर असेल तर आपण योजलेलं काम, आपण प्रार्थना केलेली आपली प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्त लगेच मान्य करतो. देवाची स्तुती असो. अब्राहमाला परमेश्वराने अभिवचन दिलं होतं 12व्या अध्यायात 1 ते 4 या वचनामध्ये की मी तुला आशीर्वाद देईन, मी तुझ्यापासून मोठं राष्ट्र निर्माण करीन, तुझं अनिष्ट करणाऱ्यांचं मी अनिष्ट करीन, तुझं अभिष्ट चिंतणाऱ्यांचं मी अभिष्ट करीन. हे आशीर्वाद दिले होते. आणि त्याला एक गोष्ट करायला सांगितली होती की तू हा देश सोडून, तुझ्या वडिलाचं घरदार गणगोत्र सोडून मी सांगतो त्या देशात निघून जा. अब्राहमाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि तो निघून गेला. विश्वासाची व्याख्या इब्रिकरास पत्र 11वा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये दिलेली आहे. विश्वासाची व्याख्या: विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. इब्री 11:1. आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री आहे. आता अब्राहमाला सांगितलं होतं की मी तुला राष्ट्रांचं जनक बनवीन, तुझ्यापासून मी मोठं राष्ट्र निर्माण करीन. आता हे काय अब्राहमाला दिसलं नाही, परंतु या न दिसणाऱ्या गोष्टीविषयी अब्राहमाला भरोसा होता की परमेश्वर बोललाय म्हणजे तू देणारच. आणि त्याने आपला पत्नी सारा, पुतण्या लोट वगैरे घेतला आणि निघाला तो. आणि परमेश्वराने सांगितलेल्या देशामध्ये तो आला. देवाची स्तुती असो. आणि आपल्याला माहिती आहे की त्याच्या वयाच्या 100व्या वर्षी त्याला इसहाक हा पुत्र झाला सारापासून. आणि परमेश्वराने त्याला जो आशीर्वाद दिला होता की तुझ्यापासून मी मोठं राष्ट्र निर्माण करेन, तो आशीर्वाद परमेश्वराने पूर्ण केला. म्हणजे विश्वास हा न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. जी गोष्ट दिसत नसते आपल्याला, त्या गोष्टीबद्दल आपल्याला खात्री पाहिजे की परमेश्वर हे करणारच. आणि ती खात्री अब्राहमाला होती आणि म्हणून ते त्याचं गण गोत्र, वडिलांचं घर, आपलं गाव, मूळ देश सोडून निघाला. कारण त्याला खात्री होती की परमेश्वर म्हटलाय तो देणारच. हे त्याचं वचन आहे, तो ते करणारच. देवाची स्तुती असो. आणि त्याने ते वचन पूर्ण केलं. आणि मोठं राष्ट्र अब्राहमापासून निर्माण झालं. देवाची स्तुती असो. यानंतर आपण पाहतो की उत्पत्ती 13वा अध्याय 9व्या वचनामध्ये अब्राहम आणि लोट वेगळे झाले. आणि अब्राहम लोटला काय म्हणतो? लोट हा त्याचा पुतण्या, त्याच्यापेक्षा लहान आहे. तरी अब्राहम त्याला काय म्हणतो की तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन, तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन. आता बघा, आपल्या प्रॉपर्टीच्या वाटण्या जेव्हा होतात तेव्हा आपण काय करतो? उत्तम काय असेल ते मला द्या, हे मलाच पाहिजे, देतच नाही दुसऱ्याला, भावाला नाही, बहिणीला नाही, मीच राहणार, हे मलाच पाहिजे सगळं. असं करत भांडणं, वाद वाद वाद, भांडणं, सगळीकडे भांडणं. परंतु अब्राहम काय बोलला लोटला? तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन. का बरं असं बोलला? कारण त्याचा देवावर विश्वास होता. तो ज्या बाजूला जाईल त्या बाजूला इम्मान्युअल म्हटलेला आम्हाबरोबर देव मजबरोबर आहे. परमेश्वर मजबरोबर आहे. तो अरण्यात, मरुभूमीत नद्या निर्माण करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे.
यहेजकेलमध्ये दाखवलेल्या त्या अस्थींमध्ये जीव फुंकण्याचं सामर्थ्य परमेश्वरामध्ये आहे. अरण्यात झरा निर्माण करण्याचं सामर्थ्य परमेश्वरामध्ये आहे. आणि म्हणून लोटने काय केलं माहितीये? लोटनी यार्देन नदीची तळवट निवडली. तो पाण्याचा चांगला भाग होता, सुपीक होता, हिरवळ असलेला सगळा भाग होता. आणि तो चांगला संपन्न भाग लोटने निवडला. आणि दुसऱ्या भागामध्ये अब्राम गेला. आणि ज्या दुसऱ्या भागामध्ये अब्राम गेला त्यामध्ये परमेश्वराने अब्रामाला संपन्न केलं. परमेश्वराने अब्रामाला इतकं धनसंपन्न केलं की तो सोने, रुपे, कळप याने धनसंपन्न होता. एकदा तर 14व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे, एका युद्धावर जाऊन जेव्हा अब्राम आणि 5 राजे आले युद्ध जिंकून, तेव्हा 5 राजांनी अब्रामाला सांगितलं की तुला जे पाहिजे ते, हे लुटून आलेला सगळा भाग, तुला जे पाहिजे ते घे. अब्राम इतका संपन्न होता. अब्रामाला परमेश्वराने इतकं धनसंपन्न केलं होतं की उत्पत्ती 14वा अध्याय 23व्या वचनामध्ये अब्राम म्हणतो, तुमचा एक सुतळीचा तोडा किंवा वहाणीचा बंद पण मी घेणार नाही. मी अब्रामास संपन्न केले असा म्हणावयास तुम्हास कारण न मिळो. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. परमेश्वराने अब्रामाला संपन्न केलेलं आहे. तुम्ही दिल्यामुळं अब्राम संपन्न झाला असं तुम्हाला म्हणायला कारण पण नाही सापडणार, कारण परमेश्वराने अब्रामाला संपन्न केलेलं आहे. परमेश्वराचं अभिवचन आहे, तू पाय ठेवशील ती जमीन मी तुला दिली, तू नजर टाकशील तिथपर्यंतची जमीन मी तुला दिली. देवाची स्तुती असो. ज्या परमेश्वराने अब्रामाला संपन्न केलं तो परमेश्वर अब्रामाबरोबर सदैव आहे. तोच परमेश्वर अब्रामाला संपन्न करत राहणार आहे. आणि त्यामुळं जी वाळवंटी ओसाड जागा होती, त्या वाळवंटी ओसाड जागेमध्ये विश्वासाने अब्रामाने पाहिलं की तिथे परमेश्वर हिरवळ निर्माण करत आहे. नव्हती हिरवळ तरी परमेश्वराने पाहिलं की तिथं परमेश्वर हिरवळ निर्माण करत आहे, तिथं परमेश्वर जलाशय निर्माण करत आहे. असं त्याने पाहिलं आणि परमेश्वराने तसं केलं. कारण विश्वास हा इब्री 11:1 प्रमाणे न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. आपल्याला दिसत नाही ती गोष्ट, परंतु आपल्याला खात्री असायला पाहिजे की परमेश्वर हे करणार. देवाची स्तुती असो. उत्पत्ती 22व्या अध्यायामध्ये आपण पाहतो 1 ते 5 वचनामध्ये की परमेश्वराने अब्रामाला कसोटीस लावले आणि परमेश्वराने अब्रामाला सांगितलं की तुझा पुत्र इसाक घे आणि त्याचं मी सांगतो त्या देशात जा आणि मी सांगतो त्या पर्वतावर त्याचं अर्पण कर. अब्राम नोकरचं घेतले, गाढव घेतलं आणि निघाला. इसाकाला घेतला आणि निघाला. साराला काहीही बोलला नाही, कुठे जातो काय करतो काही नाही. 2 दिवसाची वाट चालून झाली. 3ऱ्या दिवशी त्याने पाहिलं मोरिया देशामध्ये मोरिया पर्वत, परमेश्वराने सांगितलेला तो पर्वत ज्याच्यावर इसाकाचं अर्पण करायचं होतं. 5व्या वचनामध्ये अब्राम त्याच्या चाकरांना म्हणतो, इथे गाढवाजवळ थांबा, मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. इथे गाढवांजवळ थांबा, नोकरांना तो म्हणतो. मी आणि मुलगा पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. इसाकाचं अर्पण करायला सांगितलेलं आहे. इसाकाचं अर्पण करायला तो चाललेला आहे, परंतु त्याला विश्वास आहे की त्याच्या मुलाच्या अर्पणाची परमेश्वराला गरज काय. परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जो पवित्र आणि शुद्ध कोकरा आहे त्याचं अर्पण करण्यासाठी तो राखून ठेवलेला आहे. इसाकाच्या अर्पणाची गरज काय. इसाकाचं रक्त काय करणार. त्याच्यामध्ये पापक्षमेचं काही सामर्थ्य नाही. आपल्याला माहिती आहे की अब्राहमाला जेव्हा शालेमाचा राजा मल्कीसदेक उत्पत्ती 14वा अध्याय 18व्या वचनामध्ये भेटला तेव्हा तो भाकर आणि द्राक्षरस घेऊन अब्राहमाला सामोर आला. आणि तो मल्कीसदेक हा
परात्पर देवाचा याजक होता. त्याचा जन्म आणि मृत्यू याची नोंद नाही. उत्पत्तीच्या 14व्या अध्यायात 18व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. शालेमाचा राजा मल्कीसदेक, देवाचा याजक, युगानुयुगीचा याजक. शालेमाचा राजा म्हणजे शांतीचा राजा. ज्याच्या जन्म आणि मृत्यूची नोंद नाही असा कोण आहे? तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो अब्राहमाला भेटला. त्याने भाकर आणि द्राक्षरस दिला अब्राहमाला. भाकर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा शरीराचं प्रतीक आहे. द्राक्षरस म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं प्रतीक आहे, आपल्याला माहिती आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्याला भेटला. त्याला माहित होतं की हा देवाचा पुत्र आहे आणि याचा अर्पण होणार आहे. आणि मग इसाकाचा अर्पण गरज काय परमेश्वराला? आणि म्हणून विश्वास म्हणजे न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री. त्याला ही गोष्ट दिसत नाही जाताना, इसाकाला घेऊन जाताना ही गोष्ट दिसत नाही की इसाकाला तो परत घेऊन येणार आहे. परंतु तो विश्वासाने बोलतो त्याच्या चाकरांना की आम्ही देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. आणि मग आपल्याला माहिती आहे की तो मोरिया पर्वतावर जातो, तिथे वेदी बांधतो, तिथे इसाकाला बांधतो आणि अर्पण करणार, सुरा उचलणार. तेवढ्यात परमेश्वराचा देवदूत म्हणतो, अब्रामा थांब, तुझा हात आवर, तू माझ्या कसोटीस उतरला आहेस. एकुलता एक पुत्र इसाक याचे अर्पण करायला तू मागे पुढे पाहिलं नाहीस. तू माझ्यावर खरा विश्वास ठेवणार आहेस. आणि मग तिथे झुडपात शिंग अडकलेला एक एडका होता आणि त्याचं अब्राहमाने अर्पण केलं. आणि म्हणून मत्ते 8 अध्याय 11 वचनामध्ये प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो की पूर्वेकडून व पश्चिमेकडून बहुत जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राम, इसाक व याकोब यांच्या पंक्तीस बसतील. पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील. पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून येणारे कोण आहेत? पुष्कळ जण म्हणजे आपण आहोत. आपण जे विधर्मी परंतु ख्रिस्ताला स्वीकारलेले, ते आपण पूर्वेकडून पश्चिमेकडून येणार आणि अब्राहम आणि इसाक आणि याकोब यांच्या पंक्ती स्वर्गामध्ये बसणार, असं प्रभू येशू ख्रिस्त मत्ते 8:11 मध्ये म्हणत आहे. त्यासाठी आपण शेवटपर्यंत विश्वासू राहिलं पाहिजे. शेवटपर्यंत विश्वासू राहिलं पाहिजे. विल्यम केरी हे देवाचे सेवक जेव्हा इंग्लंडमध्ये बॅप्टिस्ट चर्च होतं त्या चर्चमध्ये गेले, तेव्हा त्यांच्या पालकांनी उपदेश केला की पीक फार आहे, कामकरी थोडे आहेत. पिकाच्या धन्याने कामकरी पाठवावे म्हणून पित्याकडे प्रार्थना करा. पीक फार आहे, कामकरी थोडे आहे. हा देवाचा अभिषिक्त असलेला याजक याने हे वचन सांगितलं आणि तो अभिषेक ट्रान्सफर झाला त्या चर्चमध्ये बसलेल्या लोकांवर आणि त्यातल्या एकावर परमेश्वराने कार्य केलं, ते म्हणजे विल्यम केरी. ते घरी आले, त्यांना समजेना काय करावं. आपण देवाची सेवा केली पाहिजे, कारण पीक फार आहे, कामकरी थोडे आहेत. आपण देवाच्या बागेमध्ये, द्राक्षमळ्यामध्ये काम केलं पाहिजे. आणि मग त्यांनी त्यांच्या चर्चच्या पालकांना विनंती केली की मला मिशनरी म्हणून पाठवा, भारतामध्ये पाठवा. आणि मग त्यांनी ठरवलं की विल्यम केरी यांना भारतामध्ये पाठवायचं. आणि विल्यम केरी भारतामध्ये कलकत्ता या ठिकाणी आले. त्यांचे सर्व कुटुंब घेऊन आले, त्यांची पत्नी, त्यांची मुलं, सर्व ते आले भारतामध्ये. राजाराम मोहन राय वगैरे यांच्याबरोबर त्यांनी मैत्री केली. त्यावेळेला 1800 शतक म्हणजे सतीची चाल वगैरे अशा पुष्कळ पद्धती भारतामध्ये सुरू होत्या. त्याच्या विरुद्ध त्यांनी आवाज उठवला. कलकत्त्यामध्ये ते आले, बंगाली भाषा शिकले, सुवार्ता प्रसार सुरू केला. सर्वात महत्त्वाचं काम त्यांनी जे केलं ते म्हणजे प्रिंटिंग प्रेस स्वतःची उभी केली आणि नव्या कराराचं 40 भाषांमध्ये
भाषांतर केलं. 40 भाषांमध्ये भाषांतर. पूर्ण बायबलचं 27 भाषांमध्ये भाषांतर. आपण जे बायबल हातात घेऊन फिरतो ते देवाची कृपा आणि विल्यम केरी यांचा प्रयत्न आहे. आज नवा करार आपण मराठीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पोहोचवला सर्वप्रथम तो विल्यम केरी यांनी. 40 भाषांमध्ये नवा कराराचं भाषांतर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये केलं. आणि श्रीरामपूर या ठिकाणी एक बायबल कॉलेज पण त्यांनी काढलं. आणि त्या बायबल कॉलेजमध्ये कित्येक जण आजही बायबल शिकतात. काही अभ्यासासाठी म्हणून शिकतात, तर काही जण देवाच्या सेवेला येण्यासाठी म्हणून शिकतात. आणि तिथून पुष्कळ जण देवाची सेवा करण्यासाठी बाहेर पडतात. असं मोठं कार्य 18व्या शतकामध्ये भारतामध्ये त्यांनी केलं. आज बायबल आपल्या हातामध्ये आहे. आपल्या भाषेतलं बायबल आपल्या हातामध्ये आहे. ते सर्वप्रथम त्यांनी पोचवलेलं आहे. देवाची स्तुती असो. एक व्हिजन, एक मिशन घेऊन आले आणि त्यांनी त्यांचं कार्य पूर्ण केलं. आणि श्रीरामपूर या ठिकाणीच ते 1834 मध्ये मरण पावले. पण त्यांना दिलेलं जे देवाच्या सेवेच्या ओझं होतं ते काम त्यांनी पूर्ण केलं. विश्वास म्हणजे न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. भारतामध्ये येऊन एक न दिसणारी गोष्ट आहे त्यांना, की इथली भाषा काय आहे, इथं लोक कसे आहेत, इथल्या पद्धती काय आहेत, इथलं खाणं पिणं काय आहे, काहीच माहिती नाही. परंतु ते इथं आले आणि न दिसणारी गोष्ट आहे की इथं मिशन कार्य करायचं आहे आणि परमेश्वर ते करून घेणार आहे. आणि त्याची खात्री त्यांना होती. आणि म्हणून त्या विश्वासाने ते आले आणि त्यांनी ते काम केलं. असा विश्वास जर आपल्यामध्ये असेल तर आपल्याला आपली लहान मुलं मोठी आशीर्वादित आणि यशस्वी व्हावे असं वाटत असेल तर प्रार्थना करा, विश्वास ठेवा, त्यांना देवाचं वचन शिकवा आणि निश्चितच ते मोठे झालेले तुम्हाला तुमच्या दृष्टीसमोर दिसतील. तुम्ही ते पाहाल आणि तुमचे डोळे आनंदाने भरून येतील. असा विश्वास तुमच्यामध्ये असू द्या. यशाया 55:8 मध्ये असं म्हटलेलं आहे की माझे मार्ग ते तुमचे मार्ग नव्हेत, माझ्या कल्पना त्या तुमच्या कल्पना नव्हेत. पृथ्वीवर आकाश जितकं उंच आहे तितक्या माझ्या कल्पना तुमच्यापेक्षा उंच आहे. तुम्हाला जर घर बांधायचं असेल तर प्रार्थना करा, विश्वास ठेवा आणि मनामध्ये कल्पना करा की हे माझं घर असं असलं पाहिजे. देवबाप तुम्हाला इतकं सुंदर घर देईल की तुमच्या मागणी आणि कल्पनेपेक्षा अधिक. आणि तेव्हा तुम्ही स्वतः म्हणाल, अरे मी योजलं होतं त्याच्यापेक्षा हे कितीतरी सुंदर आहे. देवाची स्तुती असो. त्यासाठी विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि विश्वास आपल्या अंतःकरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्तावरचा असू द्या. तो वाढत वाढत जाऊ द्या आणि देवबाप तुमची सर्व कार्य सिद्धीस त्या विश्वासाद्वारे नेव. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ देवबाप्पा, आमचा विश्वास आहे की तू आमचा जिवंत देव आहेस आणि तू आमच्या जीवनामध्ये सर्व कार्य सिद्धी करण्यास समर्थ आहेस. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्तावर मागतो नाही बापा, आमेन. आपण एक गीत गाऊया, देवाची स्तुती करूया. गीत क्रमांक आहे 511 आणि त्यावेळेला आपण दानार्पण घेऊया. आपण आपली अर्पणे आदराने व सद्भावाने प्रभूला सादर करूया. ख्रिस्तार्पणमस्तु अवघे, ख्रिस्तार्पणमस्तु, ख्रिस्तार्पणमस्तु अवघे, ख्रिस्तार्पणमस्तु. मनात येई विचारतो तो ख्रिस्तार्पणमस्तु. आपण प्रार्थना करूया. सर्वसमोर देवप्पा, तुझ्या वेदीपुढे दान आणत असताना देवप्पा आमच्या पापांची, अन्यांची, अपराधांची, चुकांची तू क्षमा कर. आणि देवप्पा या दानाचा उपयोग देवराज्याच्या वाढीसाठी आणि देवप्पा गोरगरीबांना, विधवा पुरके यांच्यासाठी व्हावा असं तू दयाने कृपेने कर. ज्यांनी दिलेला आहे त्यांना तो आशीर्वाद दे, ज्यांना देता आलेला नाही त्यांनाही तो आशीर्वाद दे. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्तावर मागतो नाही बापा, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो.
आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्याकडे असून सोडले आहेत तसेच तू आमच्याकडे आम्हाला सोड, आणि आम्हास परीक्षेत नकोस तर मास वाटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ जो परमेश्वर याची दया, आमचा तारणारा प्रभू श्री ख्रिस्त याची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आणि मजबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तव हो त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्मदान त्रैक्याला त्या अनंत मान. आमेन. प्रभूशीची शांती तुम्हाबरोबर असो. आमेन.